आज संकष्टी आणि संकष्टी दिवशी कने मी गणपती बाप्पाचं मंदिर धुतोय. आमच्या एरियामध्ये झाडं असल्यामुळे कने खाली पण भरपूर घाण होत्या. ह्या मंदिरचं तर सगळं सामान कने ह्या पेटीच्या आतमध्ये असते. ह्यात आपण कने आशीड पण ठेवते कारण की मंदिर धुवायला आशीड लागते. पायातलं चप्पल काढून पहिल्यांदा तर कने गणपती बाप्पाला नमस्कार करतोय. त्याच्यानंतर बाप्पाची मूर्ती उचलून कने एका ठिकाणी सेफ ठिकाणी ठेवून घेतोय मी डब्याच्या आतमध्ये. गणपती बाप्पाचा जो पाठ असतो तो वर ठेवून घेतोय. मग आपलं जे दिवा पंती वगैरे असते ते साईडला काढून घेतोय. त्याच्यानंतर बॅरल बशी होते. बॅरल मध्ये बारडी आहे आपली बारडी बुडवून कने एक बारडी पाणी काढतोय बाहेर. हीच एक बारडी कने पहिला मंदिरवरती पाणी मारून घेतोय. सगळीकडे पहिला जेवढी घाण आहे तेवढी कने हाताने सगळी पहिला घासून काढतोय. त्याच्यानंतर मंदिरावरचं हे जे काळपट डाग आहेत कने हे सगळं फक्त आशिडनं जातात. थोडं का होईना खरं जातातच. म्हणून कने आशिड बारडीमध्ये काढून कने हे मंदिरावरती टाकतोय. आशिड टाकून बरेच ना पूर्ण प्रॉपर मंदिर सगळं घासून घेतोय स्वच्छ. त्याच्यानंतर परत एक बारडी पाणी घेऊन कने मंदिरावरती मारतोय. मंदिर तर प्रॉपर पांढरं खड असं निघते आशिडमुळे. गणपती बाप्पांना ज्या पाटावरती ठेवते ते पाट पण कने धुवून घेतोय आणि ते पाट पण कने मंदिरच्या आतमध्ये ठेवून घेतलो बघा. ह्याच्यानंतर मग बाप्पाची मूर्ती घ्यायची आपली. मग बाप्पाच्या मूर्तीला पण कने थोडं पाणी लावून कने अबदार हाताने कने धुवून घेतोय. मूर्ती धुल्यावर किती सुंदर दिसाल ती सांगा कमेंट मध्ये तुम्हीच. आता बाप्पाची मूर्ती जी असते कने ती मंदिरामध्ये ठेवतोय. त्याच्यानंतर म्हणजे पितांबरी घेतोय आपली. पितांबरी जरा बोटाने घेऊन कने घंटी धुतोय बघा एकदम क्लिअर मध्ये. पितांबरीनं कने घंटी एकदम चकचकीतच निघत्या. दिवा पण पिते असल्यामुळे कने दिवा पण पितांबरीनच धुतोय. त्याच्यानंतर दिव्याची वात पण कापसी चेंज करतोय. कापसी वात घातल्यानंतर त्याच्या आतमध्ये तेल घालून साईडला कोपऱ्यात ठेवून घेतोय. गणपती बाप्पाचा पण हार कने पाण्याने धुवून कने गणपती बाप्पाच्या गळ्यामध्ये घालतोय. ह्याच्यानंतर आपल्या मंडळातली कार्यकर्ते बारकी पोरं कने ती सगळं लुटून काढतात बघा मैदान प्रॉपर. आता गणपती बाप्पाचा सण तर जवळ येतच आहे. तुमच्या मंडळामध्ये कार्यकर्ते अशी कोण कोण आहेत सांगा कमेंट मध्ये लगेच फॉलो करून.